सोलापूर शहरातील रस्त्याच्या कडेला अनेक दिवस उभे असलेली बेवारस गंजलेली आणि वाहतुकीस अडथळा ठरणारी अस्वच्छता निर्माण करणारी वाहने हटविण्याची मोहीम महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आली आहे। या प्रकरणी 487 वाहन मालकांना नोटीस बजावण्यात आली असून 10,000चा दंड वसूल करण्यात आला आहे। शहरातील रस्त्यांच्या कडेला आणि मोकळ्या जागांमध्ये उभी असलेली वाहने या संदर्भात महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले असून त्यानुसार 4 चाकी वाहने 102, दुचाकी वाहने 37, 3 चाकी वाहने 39, ट्रक 5, डंपर 1 आणि इतर साहित्य 303 अशा एकूण 487 वाहन मालकांना व साहित्य धारकांना नोटीस बजावण्यात आली आहे। या संदर्भात आधीच वर्तमानपत्रात जाहीर प्रसिद्धीकरण देण्यात आले आहे। अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या नियंत्रणाखाली या कारवाईची सुरुवात करण्यात आली। पहिल्या टप्प्यात रेल्वे स्टेशन रोडवरील लावण्य रंग ट्रॅव्हल्सचे बेवारस वाहन उचलण्यात आले असून ते वाहतूक पोलीस विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदर कारवाईमुळे शहरातील रस्ते मोकळे होऊन वाहतूक व्यवस्था सुधारेल तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होईल। रस्ते मोकळे झाल्याने तेथील स्वच्छता करणे सुलभ होणार आहे व एकंदरच शहरवासीय तसेच शहरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांमध्ये शहर स्वच्छ व सुंदर असल्याबाबत भावना निर्माण होणार आहे। या कारवाईमुळे शासकीय जागेत बेवारस अवस्थेत लावलेल्या